इकडे इगतपुरीमधील 9 हल्लेखोरांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। एनडीटीव्ही मराठीच्या मोहिमेला यश आलेलं आहे आणि या 9 हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली आहे। इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावरती स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केला होता। ही घटना रविवारी घडली। स्थानिक गुंडांच्या या टोळक्यानं पर्यटकांचा तब्बल 15 ते 20 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला। कारची तोडफोडही केली, मारहाण सुद्धा केली, अगदी त्यांच्या जीवावर बेतलं होतं। हीच बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवली। ही मोहीम लावून धरली आणि अखेर आता या मोहिमेला यश आलेलं आहे। या सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। तब्बल 9 हल्लेखोर आहेत, सगळ्यांच्याच मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। आपण नेहमी व्हिडिओ दाखवला होता, त्या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांचे स्पष्टपणे चेहरे दिसत होते। इगतपुरीच्या भावली धरणावर पर्यटनासाठी एक कुटुंब गेलं होतं। स्थानिक टवाळखोरांनी कुटुंबातल्या तरुणीची छेड काढली। टवाळखोरांच्या छेडछाडीला कुटुंबाकडून कडाडून विरोध करण्यात आला। मात्र जाब विचारल्याचा टवाळखोरांना राग आला। चिडलेल्या टवाळखोरांनी टोळी जमवून कुटुंबाचा पाठलाग केला। या गुंडांनी तब्बल 15 किलोमीटर पर्यंत थरारक असा पाठलाग केला। MH46 BE 3721 क्रमांकाच्या कारनं त्यांचा पाठलाग केला। दोघांनी MH15 KA 4502 या क्रमांकाच्या बाईकनं पाठलाग केला। लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्याचा या गावगुंडांनी प्रयत्न केला। दरम्यान इगतपुरीच्या या घटनेवरती योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। योगेशजी, खरं तर आपण बघतोय की पावसाळ्यात मोठ्या संख्येनं पर्यटक ग्रामीण परिसरामध्ये धबधबा असेल, तळं असेल, या पर्यटनासाठी जात असतात। अनेकदा संघर्ष बघायला मिळतो। गेल्या वर्षी देखील ग्रामस्थांकडनं झालेल्या मारहाणीत एक मृत्यू झाला होता। नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये देखील चक्क गावगुंडासारखं गाडी फोडण्यात आली आणि फक्त तक्रार हीच होती पर्यटकांची की त्यांच्यासोबत आलेल्या महिलेला का छेडलं म्हणून। नाही, मला वाटतं ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने आणि खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या ह्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना असतातच की आपण ही जी काही पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी आपला पोलीस तिथे तैनात असला पाहिजे किंवा पोलिसांचं एक प्रतिनिधी तिथे असला पाहिजे। त्या स्थानिक गावचे पोलीस पाटील असू द्या किंवा गृह डिपार्टमेंटशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवणं आवश्यक आहे। कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे। तर त्या अनुषंगाने पुन्हा आम्ही सूचना करू आणि ह्याची कारवाई खाली ग्राउंड लेवलला झाली पाहिजे, आम्ही ह्याची खात्री करू।